नमस्कार मित्रांनो, दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 1 आपल्या सभोवतालचे जग यामधील पाठ क्रमांक 1 ठेवा निसर्गाचा यावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. उजळणी करूया. तुमच्या परिसरात आढळणारे पाण्याचे स्रोत खालील यादीतून निवडून लिहा. तलाव, समुद्र, नदी, धरण, विहीर, आड, हातपंप, बारव, ओढा, झरा, धबधबा, सरोवर. उत्तर: नदी, विहीर, धरण, तलाव, हातपंप, झरा. तुमच्या परिसरानुसार यापैकी योग्य स्रोत तुम्हाला लिहायचा आहे. ओळखा पाहू मी कोण. 1. मी चिकट आणि मऊ आहे. मी पाणी सहज धरून ठेवते. उत्तर: चिकण माती. 2. मी वाळूसारखी आहे. पाणी धरून ठेवू शकत नाही. उत्तर: वालुकामय माती. 3. मी वालुकामय माती, चिकणमाती व गाळ यांच्यापासून तयार झालेली आहे. उत्तर: गाळ मिश्रित लोम माती. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. मातीचे उपयोग लिहा. उत्तर: शेती करण्यासाठी, घरे व रस्ते बांधण्यासाठी, विटा, मडकी व कौले बनवण्यासाठी, झाडे उगवण्यासाठी. अशा पद्धतीने मातीचा उपयोग केला जातो. 2. मातीच्या प्रदूषणाची कारणे लिहा. उत्तर: रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर, प्लॅस्टिक व कचरा टाकणे, औद्योगिक सांडपाणी व घातक कचरा, झाडांची तोड. 3. निर्धोक पाणी म्हणजे काय? उत्तर: जे पाणी प्यायले असता आपल्या प्रकृतीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही अशा पाण्याला निर्धोक पाणी असे म्हणतात. 4. पाण्याचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांनी होते? उत्तर: सांडपाणी नदी नाल्यात सोडल्यामुळे, कारखान्यांचे रासायनिक पाणी सोडल्यामुळे, प्लॅस्टिक व कचरा पाण्यात टाकल्यामुळे, कपडे जनावरे धुणे व इतर घाण पाण्यात मिसळल्यामुळे. घरात पाणी कशाकशात साठवले जाते ती साधने खालील शब्दकोड्यात शोधा. त्या शब्दांभोवती चौकट करा. या ठिकाणी आपल्याला तक्ता दिलेला आहे. याच्यामधून आपल्याला शोधायचं आहे. उदाहरणार्थ रांजण, कळशी, टाकी, माठ, बादली, हंडे. अशा प्रकारे आपल्याला या खालील चित्रांचे निरीक्षण करा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला चित्र दिसत आहे. त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं शोधूयात आपण. चित्राचं नीट निरीक्षण करायचं आहे. 1. चित्रात पाणी निर्धोक करण्याची कोणती पद्धत वापरली आहे? उत्तर: चित्रात पाणी निर्धोक करण्याची उकळण्याची पद्धत वापरली आहे. 2. निर्धोक होण्यासाठी पाणी किती वेळ उकळावे? उत्तर: निर्धोक होण्यासाठी पाणी किमान 10 मिनिटे उकळावे. 3. पाणी उकळल्यावर ते पिण्यास सुरक्षित का होते?
उत्तर: पाणी उकळल्यावर त्यातील हानिकारक जंतू नष्ट होतात, त्यामुळे ते पिण्यास सुरक्षित होते. 4. पाणी निर्धोक करण्यासाठी आणखी कोणते उपाय करता येतील? उत्तर: पाणी निर्धोक करण्यासाठी क्लोरीनचा वापर, गाळणे आणि पाणी शुद्धीकरण यंत्राचा वापर करतात. पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. खालीलपैकी कोणता पाण्याचा स्रोत नाही? पर्याय दिलेले आहेत: नदी, जंगल, तलाव, विहीर. अचूक उत्तर आहे ब. जंगल. 2. माती प्रदूषण कशामुळे होते? पर्याय आहेत: मातीत झाडे लावल्यामुळे, मातीत कचरा व प्लॅस्टिक टाकल्यामुळे, पाणी वाचवल्यामुळे, मातीत गुरे धुतल्यामुळे. अचूक उत्तराचा पर्याय आहे ब. मातीत कचरा व प्लॅस्टिक टाकल्यामुळे. 3. पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग कोणता? पर्याय आहेत: फरशी पुसण्यासाठी, खेळण्यासाठी, पिण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी. उत्तराचा अचूक पर्याय आहे क. पिण्यासाठी. ए. तुम्ही काय कराल ते लिहा. 1. छतावरील पाणी वाया जाऊ नये म्हणून छतावरील पावसाचे पाणी साठवून त्याचा उपयोग करू. 2. पाण्याचे प्रदूषण होऊ नये म्हणून नदी, नाले व तलावात कचरा व प्लॅस्टिक टाकणार नाही. 3. माती प्रदूषण होऊ नये म्हणून कचरा योग्य ठिकाणी टाकेन आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करेन. 4. रस्त्यावरून जाताना पाण्याचा नळ चालू आहे. नळ बंद करेन आणि संबंधित व्यक्तीला त्याबद्दल सांगेन. 5. पावसामुळे घरातील नळाला गढूळ पाणी आले. ते पाणी पिण्यासाठी वापरणार नाही आणि पाणी स्वच्छ होईपर्यंत उकळून वापरेन. आई, तुमच्या घरात एका दिवसात खालील गोष्टींसाठी किती प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो याची नोंद करा. तुमच्या मित्रमैत्रिणींनी केलेल्या नोंदीसोबत तुलना करा. आता या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. अनुक्रमांक, कृती, अंदाजे प्रमाण, बादली किंवा कळशी. याच्यामध्ये पहिली कृती आहे आंघोळीसाठी. आता आंघोळीसाठी तुम्हाला किती पाणी साधारण वापरलं जातं ते लिहायचं आहे. आता उदाहरणार्थ आंघोळीसाठी अंदाजे 2 बादल्या पाणी लागतं. कपडे धुण्यासाठी समजू आपण 2 बादल्या पाणी लागतं. भांडी धुण्यासाठी 1 बादली आणि पिण्यासाठी 4 ते 5 ग्लास. आपण अशा नोंदी केल्यानंतर आपल्या मित्राने देखील अशाच नोंदी केल्या असतील तर त्यांची एकमेकाशी तुलना करा आणि विचार करा.